इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातली ही मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे। प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे आणि कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आलेली आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची बातमी गेल्या काही तासांमध्ये पसरलेली होती आणि या अनुषंगाने या प्रकरणातले हे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, फार महत्त्वाचे तपशील या निमित्ताने समोर येत आहेत, काय नेमकी माहिती याबाबत समोर आली? अगदी बरोबर आहे अमोल, कारण आपण गेल्या सकाळपासून आपण बघतो की प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेला अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर येत होती। त्या संदर्भातले फोटो आहेत ते व्हायरल होत होते, मात्र ते फोटो 2023 सालातले होते हे आता सिद्ध झालेलं आहे। कारण कोल्हापूर पोलिसांकडे प्रशांत कोरटकरच्या पत्नीने जो पासपोर्ट आहे तो जमा केलेला आहे आणि त्यामुळे आता जे फोटो व्हायरल झाले होते प्रशांत कोरटकरचे ते फोटो 2023 चे कदाचित ते दिशाभूल करण्यासाठी व्हायरल झालेत की काय अशा पद्धतीची शंका देखील उपस्थित केली जाते। कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकरचे हे फोटो समोर आल्यानंतर इंद्रजित सावंत असतील आणि त्यांच्या वकिलाने असतील एक मागणी केली होती की कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा जो पासपोर्ट आहे तो जप्त करावा, जेणेकरून लक्षात येईल की प्रशांत कोरटकर भारतात आहे की भारताच्या बाहेर गेलाय। आता प्रशांत कोरटकरच्या या पत्नीने जो पासपोर्ट आहे तो जमा केल्यानंतर प्रशांत कोरटकर हा भारतातच आहे हे सिद्ध झालेलं आहे। सोमवारी हायकोर्टमध्ये त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी आहे, त्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आत्ताची मोठी बातमी की प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे। अमोल, निश्चित धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।